हाय, मी आहे नागपूरची प्रिया सुप्रिया. माणसाची किंमत ही त्याच्या प्रामाणिकपणावरून, तो किती विश्वासू आहे, त्याच्यामध्ये किती प्रेम आहे, आपुलकी आहे, जिव्हाळा आहे, यावरनं कधीच ठरत नाही. माणसाची किंमत ठरते त्याच्यावर असणाऱ्या मोठमोठाल्या किमतीच्या वस्तूंवरनं, त्याच्याकडे असणाऱ्या बँक बॅलन्सकडनं, त्याच्याकडे असणाऱ्या पदावरनं. आणि जर का हे सगळं तुमच्याकडे नसेल ना, तर तुमची किंमत शून्य आहे. पण एक लक्षात घ्या, उगाचच आपली किंमत अशा लोकांच्या मागे खर्च करू नका, किंवा अशा लोकांना आपली किंमत पटवून देऊ नका की ज्यांना तुमची किंमतच नाही आहे. ज्यांच्या नजरेत तुमची किंमत शून्य आहे, अशा व्यक्तीच्या मागे जाणं बंद करा. त्याचं पद कितीही मोठं असू द्या, त्याच्याकडे कितीही पैसा असू द्या, पण तुमच्यासाठी तुम्ही तुमचे आदर्श आहात. आणि या आदर्शाला जपत, आपल्या तत्वांना जपत, आपल्या संस्कारांना जपत, आपल्या जिव्हाळ्याला, प्रेमाला, आपुलकीला जपत तुम्ही जे कार्य करत आहात ना, त्याची खरं सांगते तुलना कितीही मोठ्या वस्तूंशी, कितीही महागड्या वस्तूंशी, कितीही मोठ्या व्यक्तीशी आणि कितीही मोठ्या पदावर असणाऱ्या व्यक्तीशी करता येत नाही. त्यामुळे किंमत स्वतःची स्वतः ठरवायला शिका. जरी ती कमी वाटत असेल ना, तर ती फक्त यात मोजू नका. आपले गुण बघा, क्वालिटीज बघा आणि स्वतःला स्वतः व्हॅल्यू द्यायला शिका. मग तुमची व्हॅल्यू हळूहळू बाहेर पण वाढेल. बघा ट्राय करून, पटतंय का?